वाशिम जिल्ह्यातून घर सोडून निघून गेलेल्या 4 अल्पवयीन मुलांना मुंबई येथून सुखरूप ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे। गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात अपहरण झालेल्या, हरविलेल्या आणि घर सोडून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे। या दरम्यान ग्रामवांगी, मोहजा आणि मालेगाव येथील 4 अल्पवयीन मुलांना कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात प्राप्त झाली होती। या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती। या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी श्रीदेवी पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून ही 4ही मुले मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक लालमणी श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली एक शोध पथक तयार करून मुंबईला रवाना केले। मुंबईसारख्या अत्यंत गर्दीच्या ठिकाणी या पथकाने सलग 2 दिवस मुलांचा शोध घेतला। त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने ही मुले मस्जिद रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती मिळाली। शोध पथकाने तातडीने मस्जिद रेल्वे स्टेशन परिसरात शोध मोहीम राबवून या 4ही मुलांना ताब्यात घेतले। पोलिसांनी या मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी आपण मुंबई फिरण्यासाठी आलो असल्याचे सांगितले। यानंतर पोलिसांनी 4ही मुलांना वाशिम येथे सुखरूप आणले आणि त्यांच्या आईवडिलांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांच्या स्वाधीन केले। आपल्या मुलांना सुरक्षित पाहून पालकांनी पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले आणि पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले। ही कामगिरी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल तसेच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी श्रीदेवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक लालमणी श्रीवास्तव, पोलीस हवालदार प्रवीण राऊत, उमाकांत केदारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विठ्ठल महाल्ले, सचिन देशमुख, जगदीश राजूरकर आणि सायबर सेलच्या महिला पोलीस अंमलदार मेघा मनवर यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।